ठिकाणी होणाऱ्या ह्या मॅचेस आहेत आणि त्यामध्ये आज आणि उद्या ज्या मॅच होणार आहेत, आता इथून पाठीमागे तुम्ही बघितलं प्रत्येक संघाला एक एक सामना खेळताना आपण बघितलेलं आहे. आता इथून पुढे उर्वरित बाकीचे जे त्यांचे स्क्वॉड मधल्या टीम्स आपण पाहतो ठिकाणी अर्थात लीग स्टेज मधले सामने खेळण्यासाठी पुढे दाखल झालेले आहेत. पहिली सलामीची जोडी येलो आर्मी पुन्हा एकदा आपण पाहतो ठिकाणी दाखल होते आणि त्यांच्या पुढे अर्थात तितकीच मोठी तालीम तयार आहे. पहिली सलामीची खेळाडू मोहसिन आणि त्याबरोबरीत विलास ही पहिली सलामी वीर मैदानावरती दाखल आहेत. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती मनोज हा पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती धावायला तयार आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण आतमध्ये बघणार आहोत. 6 ओव्हरची मोठी मॅच. पहिलं क्रमांकाचं षटक आपण पाहतो मध्ये पॉवर प्ले ऑन आहे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती बॉलर तयार. पहिला बॉल तुम्ही बघाल सुरुवातीलाच पहिला बॉल थोडासा खाली राहिला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये आपण पाहतो थोडासा खाली खेळला चेंडू फक्त ढकलून दिला डीप कव्हर पॉइंट मध्ये आणि चेंडू सरळ सीमा रेषा ओलांडून बाहेर आणि बाल ह्या डावाची सुरुवात एका खणखणीत चौकारा बरोबरीत डाव सुरू झालेला आहे. तुमची सुरुवात, तुमचा मध्यांतर आणि तुमचा शेवट या गोष्टींवरती आपण पाहतो ठिकाणी बराचसा खेळ अवलंबून असतो आणि पहिल्या चेंडूवरती चौकारा बरोबरीत डाव सुरू करणारा खेळाडू ऑन स्ट्राईक छोटासा रन मोहसिनच्या बॅट मधून आपण बघितला होता तो फटका. यावेळेस कव्हर पॉइंट आहे पुढे एक सिंगल येईल हे चांगलं आहे. आपण पाहतो ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चांगला फटका आल्यानंतर पुन्हा दुसऱ्या चेंडूवरती काही केले नाही. कारण क्रिकेटचं ताल जे फिलॉसॉफी जे तत्वज्ञान आहे की चांगला चेंडू आहे त्या चांगल्या चेंडूचा मान सन्मान ठेवण्याचं काम करावं लागतं. एखाद्या चांगल्या चेंडूची छेड काढण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर मात्र मग तुम्हाला तिथे कुठेतरी आपण पाहतो ठिकाणी ठोका होऊ शकतो. हा बॉल कव्हर टिप कव्हर मध्ये खेळेल हा चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलाय. एका सिंगल धावेसाठी आपण पाहतो ठिकाणी तिथे हा चेंडू पॉइंट टेबल मध्ये आता ते बॉल चढ उतार व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण आता इथून पुढेचे राहणारे 2 पॉइंट्स राहणार आहेत प्रत्येक टीमसाठी. ते क्वालिफाय होण्याच्या दृष्टीनं अर्थात अंतिम 4 मध्ये जाण्याच्या दृष्टीनं आपण पाहतो ठिकाणी खूप महत्त्वाचे राहणार आहेत. हा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटवरती थोडासा पाठीमागे सरकत चेंडू खेळण्याचा प्रयत्न गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. कारण माहिती आहे क्षेत्ररक्षणावरती थोडीशी बंधन आहेत. खेळामध्ये आक्रमकता निर्माण व्हावी यासाठी आपण पाहतो पॉवर प्ले तयार करण्यात आला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फलंदाजांना डोळ्याच्या समोर ठेवून हा पॉवर प्लेचा नियम तयार करण्यात आलेला आहे आणि तो पॉवर प्ले हा बॉल पुन्हा 3 स्टंपच्या लेंथ मध्ये डाऊन दी ग्राउंड आहे कव्हर आहे समोर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाचा चांगला स्टॉप तिकडे आणि या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो ठिकाणी एक सिंगल. मनोज या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा त्या खेळाडूने केलेली गोलंदाजी टीम साठी किती किफायतशीर ठरली होती हे आपण बघितलं होतं. तर या मॅच मध्ये सुद्धा खेम ट्रेडर्स अँड मनस्वी इन्फोटेक इंड कडनं आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर सुद्धा आपण पाहतो ठिकाणी एक चांगलं कमबॅक. हा बॉल ट्रिगर मुवमेंट ऑफ स्टंप वरती येत खेळलेला हा फटका डीप फाईन लेग मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहे चेंडू पाठीमागे आणि त्यांनी थांबवला तो चेंडू मैदानावरती. गोलंदाजांबरोबरीत आपण पाहतो ठिकाणी अर्थात क्षेत्ररक्षकांचा सुद्धा रोल फार महत्वाचा राहतो. पहिल्या क्रमांकाचं षटक पाहता टाकून मैदानावरती पूर्ण झालं. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 ऑन बोर्ड कोणताही खेळाडू बाद नसताना बघाल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ही मॅच. त्यामुळे आपण बघतो की क्षेत्ररक्षकांचा रोल किती महत्वाचा असतो. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमची गोलंदाजी तुमची फलंदाजी कशी आहे याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण कसं आहे या गोष्टीला सुद्धा आपण पाहतो फार महत्व आहे. 9 ऑन बोर्ड 9 धावा धावफलकावरती पहिलं षटक मैदानावरती टाकून पूर्ण झालंय. तर दुसऱ्या क्रमांकाचं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो AB जोशी एंड कडनं आपण पाहतो ठिकाणं इथे समोर आपण पाहतो गोलंदाज दुसऱ्या षटकाचा खेळ जितेन दुसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो त्यांना आपण बॉलिंग मार्क वरती बघणार आहोत. विचारपूर्वक लढाई आता इथून पुढे सुरू झालेल्या आहेत. कारण आता प्रत्येक टीमला माहिती आहे इथून पुढे एखादं चुकीचं पाऊल कदाचित या स्पर्धेतून आपल्याला बाहेर घेऊन येणार असू शकतं. त्यामुळे प्रत्येक इथून पुढचं पाऊल प्रत्येक संघाला जपून टाकायचंय आणि ते प्रत्येक पाऊल जपून टाकायला आता संघाने सुरुवात केलेली आहे.
थोडासा गेम प्लॅन सुद्धा आपण पाहतो ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न झालाय. प्रत्येक संघाने एक वेगळी फिलॉसॉफी घेऊन या मैदानावरती खेळतोय, थोडंसं वेगळं तत्वज्ञान घेऊन खेळतोय. 1984चा वर्ल्ड कप आपण बघितला होता, 1979चा वर्ल्ड कप आपण बघितला होता. दोन्ही वर्ल्ड कप 1984 1979 वेस्ट इंडिजनं जिंकले होते आणि जो वेस्ट इंडिजचा कॅप्टन होता क्लीम लाईड, त्याची जी फिलॉसॉफी होती ती पुरेपूर वेगळी होती. त्याच्या फिलॉसॉफीमध्ये ऑलराऊंडर शब्दच नव्हता. फर्स्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 10व्या चेंडूवरती राहणार नाही. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतो मैदानावरती निर्धाव चेंडू बरोबरीत सुरुवात आपण पाहतो मैदानावरती झालेली आहे. क्लेम लाईड यायचा मैदानावरती, त्याच्याकडे 5 बॉलर असायचे आणि 5 बॅट्समन असायचे आणि एक विकेट किपर असायचा. ज्यांना बॉलिंग करता यायचे त्यांना बॅटिंग करता कधी आली नाही आणि जे बॉलिंग करायचे त्यांना बॅटिंग कधी करता आली नाही. त्याची पुरेपूर वेगळी फिलॉसॉफी होती. हल्ली बघाल प्रत्येक टीम मध्ये सगळेच खेळाडू तुम्हाला याचा ऑलराऊंडर सारख्या भूमिकेमध्ये बघायला मिळतात. दुसरा लागोपाठचा चेंडू निर्धाव आहे. 9 धावा धावफलकीवरती स्थिर आपण पाहतो ठिकाणी बसणार हा धावफलक. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं मैदानावरती लख प्रकाशामध्ये प्रकाश झोतामध्ये गेली 9 वर्ष ही स्पर्धा सातत्यानं आपण पाहतो ठिकाणी उभी केलेली. सातत्य फार महत्वाचं असतं. तुम्ही पुस्तकं वाचत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. तुम्ही व्यायाम करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं. इतरांकडे नसलेली एक गोष्ट सातत्य जर तुमच्याकडे असेल तर मग मात्र तुम्ही एक वेगळं विश्व अर्थात आपण पाहतो किंवा एक वेगळा इतिहास रचू शकता. आणि गेली 9 वर्ष 10 वर्ष आपण पाहतो ठिकाणी ही स्पर्धा सातत्यपूर्ण आपण पाहतो ठिकाणी आयोजित करण्याचा विडा उचलण्याचं काम आयोजक कमिटीने केलेलं आहे. या वर्षी आपण पाहतो ठिकाणी पर्व 10 आपण प्रकाश झोतामध्ये खेळू, डे नाईट टुर्नामेंट आयोजित करू हा घेतलेला निर्णय. आणि खेळाडूंना आपण पाहतो ठिकाणी हे एक मोठं व्यासपीठ आज इथे उपलब्ध करून ठेवलंय. फुल टॉस बॉल कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक दूर होता, मात्र अंतर आपण पाहतो ठिकाणी त्यानं कव्हर केलं आणि तो चेंडू थांबवला सीमारेषा आतमध्ये. 1-1 2-2 धाब्यांचं महत्व आपण पाहतो आता इथून पुढे वाढणार आहे. पॉवर प्ले दुसऱ्या क्रमांकाचं हे पॉवर प्लेचं षटक सुरू असताना पहिल्या षटकामध्ये एकेरी अंकामध्ये हा धावफलक होता. तो धावफलक आता दुहेरी अंकामध्ये पदार्पण करतोय. जितेन यांना आपण बॉलिंग मार्क वरती बघतोय. षटक क्रमांक दुसरा आतापर्यंत चांगलं षटक आहे. हा बॉल थोडासा गती परिवर्तन करत आपण पाहतो ठिकाणी टाकलेला हा चेंडू पुढे आला होता हा खेळाडू, त्यामुळे मुख्य पंच कोणताही सिग्नल देणार नाहीत. या चेंडूवरती सुद्धा कुठेही कोणती धाव मिळालेली नाही. चांगलं षटक आतापर्यंत आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा धावफलकीवरती लगाम लावण्याचं काम जितेन यांनी केलेलं आहे. बांधून ठेवलंय. बॅकहँड डिलिव्हरी कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर होता हा बॉल. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल पाठीमागे शेवटपर्यंत त्याचा प्रयत्न चेंडू थांबवण्यासाठीचा, मात्र हा बॉल सरळ पॉइंट सीमारेषा ओलांडून बाहेर शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि चौकारा बरोबरी षटक क्रमांक 2 मैदानावरती संपलं. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकीवरती 16 धावा. पॉवर प्लेची 2 षटकं मैदानावरती टाकून झाल्यानंतर या 16 धावा धावफलकीवरती पूर्ण आहेत. पहिली सलामीची जोडी मैदानावरती खेळते. आतापर्यंत विकेट गेली नाही, ही एक चांगली गोष्ट आहे, कारण आपण पाहतो भागीदारीची आवश्यकता आहे. इथून पाठीमागे आपण बघितलं काही भागीदारीचा बिल्डअप नाही झाला तर काही गोष्टी संघांच्या विरोधात जाताना बघितलेल्या आहेत. त्यामुळे ही भागीदारी बिल्डअप करणं फार महत्वाचं आहे. फाटक डेव्हलपर्स आपण पाहतो ठिकाणी हा संघ या स्पर्धेमध्ये ज्या संघाची संघ मालकी आपण पाहतो. स्पीडअप करा, टीम मीटिंग अलाउड नाही आपल्याला. टीम मीटिंग अलाउड नसेल आता इथून पुढे. दिलेल्या वेळेत तुम्हाला इथे कंपल्सरी आपण पाहतो षटकं टाकून घ्यायची आहेत, ह्या लक्षात घ्या गोष्टी. अजून एक मॅच आपल्याला इथून पुढे खेळवायची, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. 2 ओव्हर नंतर 16 धावा. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू होईल आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती मनोज पुन्हा एकदा आपण पाहतो, ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन तो ऑन ट्रॅक वरती धावायला तयार आहे. 6 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत. त्यामध्ये आपण बघतोय फाटक डेव्हलपर्स सर्वांनी अक्षयजी फाटक यांच्या मालकीचा हा संघ आहे, ज्यांनी त्या संघाची मालकी त्यांच्याकडे ठेवलेली आहे. शिंदे फायटर्सला आपण मैदानावरती यानंतर मॅच खेळताना बघू. नितीनजी शिंदे यांनी त्या संघाची मालकी आपण पाहतो स्वीकारलेली आहे. त्यानंतर विदेशी चॅलेंजर्स रवींद्रजी सातनाग यांच्या मालकीचा हा संघ आहे. हा संघ आपल्याला इथून पाठीमागे खेळताना बघायला मिळाला. त्याचबरोबर सुपर किंग्स दापोली पुढे आपण पाहतो ठिकाणी खेळणारी टीम योगेशजी दांडेकर यांच्या मालकीचा आपण पाहतो ठिकाणी संघ आहे.
आणि सूरजजी महाडिक यांच्या मालकीत असणारा अन्वी 11 आणि अरबी एंटरप्राइजेस विलाजी मोरे आपण पाहतो. असे सगळे संघ मालक आहेत या 6 संघांसाठी, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ठिकाणी संघ ठेवलेले आहेत. आणि त्या 6 संघांमध्ये अर्थात साखळी स्टेज मध्ये लीग पद्धतीमध्ये ह्या मॅच आपण बघतोय. हा बॉल या चांगला मिडल झाला बॅटवरती, शतरक्षक नाही थांबू शकला, वेग फार होता आणि हा चेंडू सरळ सीमारेषा आग लावून सीमारेषा पार, एक खणखणीत चौकार, 4 रन येतील. या चौकाराबरोबर धावफलक पुढील षटक क्रमांक 21, तिसऱ्या क्रमांकाचा सुरू असताना 21 धावेंची भागीदारी आतापर्यंत पहिल्या विकेटसाठी या 2 खेळाडूंमध्ये तयार होताना आपण बघतो. आतमध्ये 21 ऑन बोर्ड. पहिली मॅच आपण बघितली होती तिथे थोडासा कमी धावफलकीने सुरुवात झाली खरी. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा थोडासा कमी धावफलक बघायला मिळाला, मात्र षटक क्रमांक 3 मध्ये अगदी 70 षटक क्रमांक मॅच 3 मध्ये 70च्या घरामध्ये आपण बघितलं होतं हा धावफलक. हा बॉल डेंजर एंडला आपण पाहतो खेळाडू आणि तिसऱ्या पंचांची मदत आपण पाहतो ठिकाणी ऑनफिल्ड पंचांनी घेतलेली. बघायचंय की हा खेळाडू आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलाय की नाही हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत ऑनफिल्ड पंचांनी आपण पाहतो ठिकाणी घेतलेली आहे. तिसरे पंच सिग्नल देतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो ठिकाणी डाव सुरू होईल. इट्स टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टीम आहे, ज्याला DRS किंवा UDRS जर म्हटलं जातं, अंपायर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. इट्स टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टीम्स आहेत. आणि इथे आपल्या मैदानावरती आपण पाहतो denniscricket.in चे मल्ल कॅमेरामॅन आपण पाहतो ठिकाणी ही स्पर्धा कव्हर करत असताना हे छायाचित्रण आपण पाहतो त्यांनी केलेलं आहे. आणि बघायचं की हा खेळाडू सेफ आहे की अनसेफ आहे. हॅलो, हा बॉल समोर आपण पाहतो ठिकाणी सरळ सीमारेषेच्या बाहेर आपण पाहतो मैदानावरती. यस, पिग हिट. मोठ्या फटक्यांचा जर शोध आपण बघितला इथून पाठीमागे तर षटकारांची थोडीशी संख्या आपण पाहतो ठिकाणी थोडस कमी आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आणि यस 6 ऑन बोर्ड या 6 धाव्यानं आपण पाहतो ठिकाणी धावफलकीमध्ये होणारी वाढ आपण आतमध्ये बघणार आहोत. पहिल्या विकेटसाठी भागीदारी बिल्डअप होते ही एक चांगली गोष्ट आहे. जरी सुरुवातीला आपण पाहतो धावफलक कमी दिसत असला तरी थोडासा संयम फार महत्वाचा राहिला. पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये मैदानावरती आपण पाहतो ठिकाणी विकेटची भागीदारी आल्यानंतर पुढे मात्र धावफलक मोठा आपण पाहतो आपण बघितलेला आहे. संयम फार महत्वाचा असतो. अर्थात माणसाकडे सगळं काही आहे त्यावेळेस त्यानं दाखवलेलं त्याचं वागणं आणि माणसाकडे काही नाहीये त्यावेळेस त्यानं दाखवलेला संयम, या 2 गोष्टी त्याच्या आयुष्यातल्या प्रतिमा ठरवत असतात. आणि या 2 खेळाडूंनी आतापर्यंत आपण पाहतो एक संयमानं खिल्ला लढवण्याचं काम. हा बॉल बघा डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत सरळ यष्टिरक्षकाच्या हातावरती चेंडू जाऊन थांबला. डॉट बॉलची तिथे सांगता होईल. षटक क्रमांक 3 समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना 6 ओव्हरची मॅच आहे. प्रतिस्पर्ध्या बरोबरीत पुढे मोठं आव्हान सेट करण्यासाठी आपण पाहतो हे सलामीवीर यांचा प्रयत्न मैदानावरती. कारण चांगली सुरुवात जर समोर सलामीवीर खेळाडूंनी दिली तर त्यानंतर मिडल ऑर्डरला सुद्धा आपण पाहतो एक चांगला खेळ करता येईल. त्यामुळे तुमची सुरुवात फार महत्वाची आहे. आणि आतापर्यंत आपण पाहतो बॅटिंग टीमची सुरुवात खूप चांगली, कारण कोणताही खेळाडू गमावला नाही आणि 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती टाकून पूर्णही झाला. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकीवरती बघू शकतो आपण 30 धाव, 10ची सरासरी राखली. ही सरासरी खूप चांगली. 3 ओव्हरमध्ये 30 धाव तर येणारी अजूनही 3 षटकं मैदानावरती आपण बघणार आहोत. पहिली इनिंग संपण्या अखेरीस आतमध्ये शिल्लक आहे. 30 धावा धावफलकीवरती, अजून 3 ओव्हर, चौथ्या क्रमांकाचं षटक आतमध्ये आपण आता बघायला सुरू होणार आहे. 3 षटकं टाकण्यासाठी अजून 3 बॉलरचा वापर करायचा आहे. त्यासाठी संघटक कोणासाठी आपण पाहतो अर्थात कोणाकडे हा चेंडू सोपवणार आहे या गोष्टी सुद्धा फार महत्वाच्या राहतील. चालू करा ना मॅच. चला ड्रिंक्स ब्रेक घेतलाय का? फिल्डिंग चला जागेवरती चला.
आपल्याला वेळ थोडासा वाचवण्याचं काम करा, कारण आपण खूप वेळा उशीर झालाय आज. आणि त्यानंतर अजून यानंतर अजून एक मॅच आहे, तर थोडंसं सहकार्य करा आयोजकांना आणि आपण थोडंसं स्पीडअप करा. 3 ओव्हर 30 या धावा आपण पाहतो टेकन मध्ये. तर अजूनही येणारी 3 षटकं आपण येणं बाकी बघणार आहोत. चौथ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती बॉलर होतोय तयार. संघनायक फिलॉसॉफी वेगळी आज प्रत्येक संघनायकाची. काही धाडसी निर्णय आपण पाहतो ठिकाणी इथे आता प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघनायकांना घ्यायचे. नेतृत्व फार महत्वाचं असतं, कारण आपलं नेतृत्व कसं या गोष्टींवरती सुद्धा आपण पाहतो ठिकाणी बराचसा प्रवास आपला अवलंबून असतो. आपलं नेतृत्व चांगलं असेल तर आपलं गाव समाज प्रगती करतो, आपली टीम प्रगती करत असते. आणि श्रेष्ठ नेतृत्व असलं की हजारो तलवारींचं युद्ध सुद्धा फक्त एका वाघनकावरती जिंकता येतं. हा इतिहास आपण बघितलेला आहे. चौथं षटक आतमध्ये आविष्कार. चौथ्या क्रमांकाचं षटक टाकण्याची जबाबदारी. 3 ओव्हरमध्ये 30 धावा, सरासरी 10ची आपण पाहतो ठिकाणी आतापर्यंत राखली. स्क्वेअर लेग आहे समोर आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो ठिकाणी एका सिंगल बरोबर षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू झालेला आहे. नेतृत्वावरती आपण बोलत होतो की नेतृत्व फार महत्वाचं असतं, कारण एक जबाबदारी असते संघाची. आणि चांगलं नेतृत्व आपण पाहतो ठिकाणी टीमला मिळाल्यानंतर संघ हमखास प्रगती करतो. हे इथून पाठीमागे अनेक आपण स्पर्धेमध्ये बघितलेलं आहे. 9 पर्व या स्पर्धेची इथून पाठीमागे. हा बॉल परफेक्ट मिडल, चांगला बॅट वरती मिडल झाला होता. शतरक्षकाचा फुंबल आहे मागे आणि हा चेंडू आपण पाहतो ठिकाणी सरळ निघून गेलाय सीमारेषा ओलांडून पार. एक खणखणीत चौकार. 4 रन. या चौकारा बरोबरीत आपण पाहतो ठिकाणी धावपलकेवरती आड होणार. या चुका टीम थोड्या लक्षात घ्या. एखादी चूक तुमचं उद्ध्वस्त करून टाकते या स्पर्धेतलं आव्हान. एक निमित्त पुरतं सगळ्या सामन्याला, ताळेबंदी मांडायची नसते. हा बॉल पुन्हा एकदा फुलर लाईन बॅक टू बॉलरच आहे. डाऊन द ग्राउंड तो शतरक्षक मात्र यावेळेस मात्र फेक किती सुंदर आहे. आणि पहिल्या विकेट साठीची ती भागीदारी आपण पाहतो ठिकाणी तयार होत होती, ती भागीदारी तोडून टाकण्याचं काम केलंय षटक क्रमांक 4 मध्ये. खेळाडू धावबाद स्वरूपामध्ये बाद होऊन माघारी येईल. रिस्क होती. कॉलिंग खरं तर खेळाडूंचं दोघांमध्ये कॉर्डिनेशन फार महत्वाचं होतं आणि कॉलिंग फार महत्वाचं राहतं. आणि ते कॉलिंग फसलं, थोडं मिसअंडरस्टँडिंग बघायला मिळालं आणि त्यानंतर पहिला खेळाडू धावबाद स्वरूपामध्ये बाद होऊन माघारी. षटक क्रमांक 4 आतमध्ये सुरू आहे. आविष्कार कडे चौथ्या क्रमांकाचं षटक टाकण्याची जबाबदारी. न्यू पॅटर येलो कलरची कॅप आपण पाहतो ठिकाणी आतमध्ये परिधान करून. अक्षय हे न्यू पॅटर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो खेळण्यासाठी. आतापर्यंत शांत पद्धतीने मॅच आहे. कुठेही गडबड गोंधळ आपण पाहतो ठिकाणी पाहायला मिळालं नाही. मिड विकेट मध्ये खेळलेला हा चेंडू दुसऱ्या धावेसाठीच आपण पाहतो ठिकाणी प्रयत्न यष्टिरक्षकाकडे केलेली फेक आहे आणि 2 धाव आपण पाहतो ठिकाणी चेंडूवरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. आविष्कार. षटक क्रमांक 4. चौथ्या क्रमांकाचं षटक आहे. गेम प्लॅन आपण पाहतो ठिकाणी स्पष्ट आहे पुढे की प्रतिस्पर्धेला आपण पाहतो मापक आव्हानावरती उभं करून तो धावफलक चेस करण्याचा प्रयत्न राहील. हा बॉल समोर मिड विकेट. जैसे गेंद निकली ती बल्ले से मानो मोहरती हे छेरोकी. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर आपण पाहतो ठिकाणी फेकून दिलेला एक मोठा मॅसिव्ह षटकार. आविष्कारला आसमान दाखवलंय. प्रमुख गोलंदाज आविष्कार सुद्धा, कारण या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतो संघनायकांना आविष्कारकडनं 2 षटकं टाकून घेतली होती आणि इथे चौथ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो त्याला पुढे आणलंय. त्यावरती झालेलं मोठं आक्रमण आणि मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर टाकून दिलेला एक मोठा षटकार आतमध्ये आपण बघितलेला आहे. या षटकाराबरोबरीत पुन्हा एकदा धावपलिकेवरती होणारी वाढ आपण बघू शकतो. पुन्हा आविष्कार तयार आहे. चौथ्या क्रमांकाचं षटक. या चेंडूवरती वेगळे काही करण्याचा प्रयत्न केला नाही. कव्हरमध्ये हा फक्त ढकलून दिलेला बॉल आहे. एकच सिंगल धाव आपण पाहतो. चौथं षटक मैदानावरती टाकून पूर्ण झालं. आविष्कार आला होता चौथ्या क्रमांकाचं षटक घेऊन. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावपलिकेवरती 44 धावा या 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम आपण बनवलेला आहे. येणारी 2 षटकं अजून आहेत. चला उडका, या 2 षटकांना आपण लवकर टाकून घ्यायचंय
5व्या क्रमांकाचा आणि अजून एक 6व्या क्रमांकाचं षटक पहिली इनिंग संपण्याअखेरीस आपण पाहतो ठिकाणी हे दोन षटक आपण अजून इथून पुढे बघणार आहोत. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त एकेरी अंकामध्ये हा धावफलक होता, मात्र त्यानंतरची एक चांगली सरासरी आपण पाहतो बॅटिंग टीमने राखली आणि आता 4 ओव्हर मध्ये 44 धावा हा धावफलकावरती आपण पाहतो ठिकाणी पूर्ण होणारा एक चांगला धावफलक आपण आतमध्ये बघतोय. 5वं षटक होतंय सुरू आणि 5व्या क्रमांकाचं षटक होईल सुरू आणि टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती जितेन. त्यांनी सुद्धा यापूर्वी आपण पाहतो ठिकाणी एक षटक टाकलं होतं. त्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा ज्या आल्या होत्या त्या दुसऱ्या षटकामध्ये येऊ दिल्या नव्हत्या, त्या दुसऱ्या षटकामध्ये लगाम लावण्याचं काम केलं होतं जितेन यांनी. ते आता 5व्या क्रमांकाचं षटक घेऊन बॉलिंग मार्क वरती 5वं षटक टाकताना आपण बघणार आहोत. 44 आतापर्यंत 12 चेंडू आहेत अजून आणि डेथ ओव्हरला आपण पाहतो अडेकर सुरुवात झालेली आहे. डेथ ओव्हर म्हणजे ज्याला म्हटलं जातं गोलंदाजाचं मरण असतं या 2 ओव्हरमध्ये. डेथ आणि ह्या 2 शेवटच्या षटकांचा खेळ आतमध्ये आपण बघणार आहोत. अद्भुत पद्धतीचा हा चेंडू थोडी उसळ घेतली होती. समोर पॉइंट मध्ये खेळेल हा बॉल एका सिंगल बरोबरीत धावफलकावरती 45 धावा या पूर्ण झालेला आहे. 45 धावा धावफलकावरती 5व्या क्रमांकाचं षटक. बघायचं की आज कशा पद्धतीनं 6 सामने संपल्यानंतरचा जो पॉइंट टेबल राहणार आहे किंवा जो गुण अंक असणार आहे, गुण टेबल असणार आहे, तो कशा पद्धतीनं सेट राहील, कोणत्या संघाकडे किती पॉइंट्स राहतील, तर कोणत्या संघाला आपण पाहतो ठिकाणी उद्या कशा पद्धतीनं सामने खेळायचे, हे आज 6 सामने संपल्यानंतर तो पॉइंट टेबल तुमच्यापर्यंत पुढे शो होणार आहे. हा बॉल पुन्हा एक दाडव्या बॅटनं मोठ्या फटक्याचा शोध होता. वाऱ्याच्या वेगात ती बॅट फिरली होती, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट बॉल बरोबर इथं आपण पाहतो ठिकाणी पुन्हा जितेन ऑन ट्रॅक वरती तयार आहेत. सलामीची जोडी आली, त्यांनी आपण पाहतो ठिकाणी अर्थात 30 धाव्यांची एक मोठी भागीदारी रचली पहिल्या विकेटसाठी. तर खेळाडू धावबाद होऊन माघारे, तर जे न्यू बॅटर येतात मध्ये आता खेळण्यासाठी जे डावखरे आहेत त्याचे ऑन स्ट्राईक अक्षय, जो निशब्द आहे तो अक्षय आहे. पुढे मिळाला होता हा बॉल डीप लॉग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक भिंती सारखा आडवा उभा आहे बाउंड्री लाईन वरती. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा चेंडू त्यानं थांबवला आणि अक्षय मैदानावरती थांबलाय. दुसरा धक्का षटक क्रमांक 5 मध्ये. यानंतर होणारी मॅच 2 टीम्स तयार राहा. शिंदे फायटर्स बरोबरीत लढेल अन्वी 11. दोन्ही टीम्स यानंतर आपण पाहतो ठिकाणी पुढे राहतील उभ्या. तर एक इनिंग संपल्या बरोबरीत आपली नाणेफेक आम्ही या ठिकाणी कव्हर करणार आहोत. मिड विकेट मध्ये हा बॉल 5व्या ओव्हर मध्ये आपण आहोत. दुसऱ्या धावेसाठी नकार आहे, स्पष्ट नकार आहे, कारण पुढे धोका दिसतोय आणि अशा धोका दिसत असताना खरं तर या धोक्याकडे जाणं टाळलं. सकारात्मक निर्णय घ्यावे लागतात आपण पाहतो मैदानावरती काही, आणि काही वेळेस मनाविरुद्ध सुद्धा निर्णय घ्यावे लागतात. लीग स्टेज मध्ये तुम्ही आलेला आहात, टीम स्क्वॉड आता बिल्डअप चांगलं झालेलं आहे, तुमचं कॉम्बिनेशन जुळलेलं आहे आणि इथून पुढे आता हा प्रवास तुमचा सुरू झाला या स्पर्धेचा पहिला मानाचा करंड उचलण्यासाठी. होलो लेन गेली 9 पर्व आपण बघितलेत, 9 संघांनी गाजवलेत, त्यामध्ये काही संघांचा दबदबा राहिलाय. मात्र प्रकाश झोतामध्ये नाईट टुर्नामेंट मध्ये पर्व 10चा चॅम्पियन होण्याचा मान मोठा आहे आणि हा मान कोणता संघ पटकवणार या प्रश्नाचं उत्तर वेळ देऊन जाईल. काही प्रश्नांची उत्तर ही वेळ देत असते. हा बॉल बघा किती सुरेख आहे, स्विंग अँड मिस ची कहाणी. जिथे वेल प्लेड टीम आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बॉल आपण बघू शकतो 46 ऑन बोर्ड, 46 धावा. तर आता येणारी शेवटचे 6 बॉल आतमध्ये शिल्लक आहे. लढाई मोठीच आहे तुम्ही बघा या 2 टीम्स मध्ये, कारण कोणताही संघ सहजासहजी पराभव मान्य करणार नाही. आम्ही इथपर्यंत आलो, आमचा प्रवास मोठा आहे,
आणि आम्ही सुद्धा शेवटपर्यंत लढू असे दोन्ही संघांकडनं पवित्रे उचलण्यात आलेले आहेत. चला फिल्डिंग टीम उरका लवकर. शेवटचं षटक टाकण्यासाठी कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी द्यायची, कम्युनिकेशन करतायत टीम. कम्युनिकेशन इज ऑलवेज बेटर दॅन अरेंजमेंट असं म्हटलं जातं. व्हॉट इज द राईट, आपल्या टीमसाठी आता काय करणं योग्य आहे, या गोष्टींसाठी आपण पाथवाडेकडे सगळा संघ एकत्र आला, विचार केला आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो बॉलर आहे जो शेवटचे 6 चेंडू घेऊन आपण पाहतो ट्रॅक वरती धावताना आपण बघणार आहोत. फरदीन, ज्याला शेवटचे 6 बॉल टाकण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. जबाबदारीचं कोणतंही वय नसतं, कोणती जबाबदारी लहानपणापासून उचलत असतो तर कोण एखादा खेळाडू आपण पाहिलं किंवा एखादा व्यक्ती 50 ओलांडून सुद्धा ती जबाबदारी टाळत असतो. जो फक्त आंघोळ करतो तो पोशाख बदलू शकतो, मात्र जो घामाने आंघोळ करतो त्याला इतिहास बदलता येतो. शेवटचे 6 चेंडू फरदीन, राईट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक, मोठा रनअप घेऊन आपण पाथवाडेकर बॉलर तयार आहे आणि पहिलाच बॉल आपटला होता. क्षेत्ररक्षक पाठीमागे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा चेंडू आपण पाथवाडेकर सापडला हातावरती आणि झेल बाद होऊन आपण पाथवाडेकर अजून एक खेळाडू जड अंतकरणानं का होईना मैदान सोडतो आहे. विचारांची मोठी लढाई, अशक्य जे शक्य करून दाखवण्यामध्ये एक वेगळी मजा आहे आणि 6 टीम्स मध्ये टीम तुम्ही खेळताय. आता 6 संघांमधून जर तुम्हाला 1 नंबर वरती यायचं असेल तर तुम्हाला 5 संघांपैकी वेगळा विचार करावा लागेल. 100 लोकांच्या शर्यतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरता आणि 100 लोकांच्या शर्यतीमधून जर तुम्हाला 1 नंबर वरती यायचं असेल तर तुम्हाला 99 लोकांपेक्षा वेगळाच विचार करावा लागतो. 5 किलोमीटर पळालेला खेळाडूला विसरा की बाबा तुझ्या विजयाचं रहस्य काय. तो 5 किलोमीटर पळालेला खेळाडू विजयाचं एकच रहस्य सांगेल की मी कुठेही थांबलो नाही, मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिलो, लढत राहिलो, पळत राहिलो आणि त्यामुळे मी विजय प्राप्त केला. इथेही तुम्हाला शेवटपर्यंत लढायचंय. इथून पाठीमागचा इतिहास तुमचा मोठा आहे, कारण गेली 9 वर्ष तुम्ही या मैदानावरती लढताय आणि तोच लढा डोळ्यासमोर ठेवून आपण पाथवाडेकडे आतमध्ये तुम्हाला लढायचंय. ही जीव घेणी स्पर्धा कधी न संपणारी आहे. कुठे थांबायचं हे शेवटी स्वतःला ठरवावं लागतं. शेवटचं षटक फरदीन, पुन्हा एकदा उंच हवेत फटका थोडा फसलाय. क्षेत्ररक्षक समोर बॅलन्स नव्हता आपण पाहतो, शरीर झेल ड्रॉप होतो आणि तिथे आपण पाथवाडेकर तोपर्यंत काही धावा पळून पूर्ण होणार आहेत. धावांची संधी आपण पाथवाडेकर तिकडे आणि अर्थात ऑन स्ट्राईक एंडला आपण पाथवाडेकर त्या खेळाडूला स्ट्राईक देण्यासाठी या खेळाडून आपल्या विकेटचं बलिदान दिलंय आणि तो मैदान सोडून माघारी निघालेला आहे. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जितक्या जास्त धावा गोळा करता येतील तितक्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न आपण पाहतो टीमचा राहील. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत तर न्यू पॅटर्न आपण पाथवाडेकर मैदानावरती आता खेळण्यासाठी. उद्या आपण 7 मॅच कव्हर करतोय, आज 6 मॅच खेळवले आपण, तर उद्या 7 मॅच होतील आणि उद्याच्या ज्या 7 मॅच होतील त्या मात्र आपण पाथवाडेकर आयोजक जे तुम्हाला टाइम टेबल सेट करून देणार आहेत त्याच टाइम टेबल नुसार आपल्याला उद्या 7 मॅचेस कव्हर करायचे. उद्या तुम्हाला जे टाइम टेबल आहे तुमच्या ऑफिशियल ग्रुपवरती प्रोव्हाइड केलं जाईल. उद्या आयोजकांकडनं एक सूचना आहे, टीम 6 संघांनी लक्ष द्या. उद्या 5:05 पहिला बॉल पडेलच. 4:40 तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे. तुम्हाला 4:40 मैदानावरती रिपोर्ट करायचा आहे. उद्या 5 वाजता आपण बरोबर पहिला सामना चालू करणार आहोत, कारण उद्या आपल्याकडे 7 मॅच आहेत आणि 7 मॅच 6 ओव्हरच्या जर खेळवायच्या असतील तर आपल्याला बराच वेळ लागेल. त्यामुळे 4:40 तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे आणि उद्या 5 वाजता पहिला बॉल बरोबर आपण मैदानावरती टाकणार आहोत. उद्या पहिली कोणाची मॅच आहे त्या 2 संघांनी थोडं लक्षात घ्या. तुम्हाला 4:40 कंपल्सरी इथे येणं आहे. शेवटचं षटक, बॅकहँड डिलिव्हरी, पुन्हा हवाई मार्गानं बॉल सरळ फाइनलिंग सीमा रेषा पार, पार्किंग लॉट मध्ये हा बॉल षटकार. मोठ्या फटक्याचा शोध होता आणि तो मोठ्या फटक्याचा शोध संपला या षटकावर. षटकाराबरोबरीत 6 ऑन बोर्ड. फरदीन यष्टरक्षक आपण पाथवाडेकर गोलंदाजाला काही कानमंत्र देताना तुम्ही बघाल. संघनायक
किंवा यष्टिरक्षक हा संघाचा दुसरा संघनायक असतो असं म्हटलं जातं. यष्टिरक्षणामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला आनंदही मिळतो आणि तुमची एनर्जी सुद्धा खूप खर्च होत असते, कारण तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती नजर ठेवावी लागते. चांगल्या यष्टिरक्षकांची मागणी सुद्धा हल्ली आज आपण पाहतो अडकणं खूप मोठी वाढलेली. शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक. आरबी एंटरप्राइजेस विरुद्ध सुपर किंग्स दापोली या दोन टीम्स मैदानावरती आपण पाहतो अडकणं लढाई करताना आपण आतमध्ये बघतोय. फरदीन विरोधात आलेला एक मोठा मॅसिव्ह षटकार आहे, तर तोच फलंदाज पुन्हा ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा आपण पाहतो, पुन्हा मोठा फटका, स्क्वेअर लेग, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू तरी ओलांडून सरळ सीमारेषा पार. या चेंडूवरती सुद्धा एक सनसनीत चौकार. दोन चेंडूवरती 10 धावा आल्यात, षटकार चौकार आणि टोटल धावफलक 58. 58 धावा. शेवटचं षटक अजून संपलेलं नाही. 58 धावा आपण पाहतो धावफलकावरती. सुरुवातीच्या तुलनेमध्ये जो शेवट झालाय टीमचा तो खूप चांगला आहे, कारण पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहतो पॉवर प्ले मध्ये बांधलं होतं टीमला, मात्र त्यानंतरचं कमबॅक चांगलं राहिलंय आणि आतापर्यंत आपण पाहतो 58 धावींची एक मोठी आपण पाहतो धावसंख्या बॅटिंग टीम उभी करू शकलेली आहे. पुन्हा एकदा फील्ड सेटअप आपण पाहतो आपल्या जागेवरती. स्क्वेअर लेग, मिड विकेट, डीप लॉग ऑफ, लॉग ऑन, समोरासमोर आपण पाहतो 2 खेळाडू उभे करून ठेवलेले आहेत. तर डीप कव्हर मध्ये सुद्धा एक खेळाडू. 58 धावा, फुल टॉस, स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो फरदीनचं प्रचंड खराब पडलं हे षटक फिल्डिंग टीम साठी, कारण शेवटच्या षटकामध्ये त्यांना जास्त धावा खर्च केलेला आहेत. 62 धावा. 62 ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी बनवायच्या 63. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होईल. शिंदे फायटर संघाचे संघनायक आणि अन्वी 11 संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि हा टॉस करून घेण्यासाठी मी आमंत्रित करतो. आपण पाहतो अडकणं ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस होईल. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतो टॉस बॉक्स मध्ये. तर पाहायचे समोर विजयासाठी आपण पाहतो 63 धावांचं आव्हान आहे ही मॅच जिंकण्यासाठी. मोहसिन 45 धावा. वैयक्तिक आपल्या बॅट मधून एक चांगली आपण पाहतो अडकणं इनिंग त्यांना प्रेक्षक वर्गाला दाखवलेलं आहे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम चला एका ओळीत पटकन मैदानावरती. तर टॉस करणार आहोत आपण. अन्वी 11 संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये अजून आलेला नाहीयेत, आपण टॉस साठी ताबडतोब संपर्क करा. टॉस होतोय आपण पाहतोय होणाऱ्या मॅचचा नाणेफेक. चला फिल्डिंग टीम चला तोपर्यंत आपण आतमध्ये. 63 धावा विजयासाठी बनवायच्या 36 चेंडू मध्ये. हॅलो, यस, यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस. पुन्हा 2 मोठ्या टीम्स. नाणेफेकीचा कौल आपण पाहतो ठिकाणी संपन्न होतोय. बघायचंय नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या साइडनं आपण पाहतो लागलेला आहे. हॅलो 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 चेक. यस, शिंदे फायटर्स विन द टॉस.
यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण पाहतो ठिकाणी शिंदे फायटर्स हॅलो सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो 63 धावेंची गरज बघायचं आपण पाहतो या ठिकाणी हा प्रवास कसा होतोय आपले सहाय्यक समालोचक आपण पाहतो या ठिकाणी आपल्या बरोबर जोडले जातील यास आपलं स्वागत आहे लच्छिक सो या ठिकाणी धन्यवाद पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाकडे 4 ठिकाणी नाही अगदीच कमी केला हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक 63 धावांचं विजय लक्ष्य असेल या मॅच मध्ये आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुपर किंग्स दापोली हा संघ फलंदाजी ट्रॅक वरती असेल फलंदाजी ट्रॅक वरती जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आघाडीचे बॅटर्स मुदस्सर मागसनकर आणि त्याचबरोबर सूरज खेडेकर पहिलाच बॉल या ठिकाणी भिरकवायचा आहे टायमिंग प्रॉपर करू शकलेलं नाही बीट झालाय चेंडू चाललाय सरळ यष्टिरक्षक मौशिम यांच्या हातामध्ये सुरुवात चांगली केली या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती एबी जोशी सर एंड कडनं गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतंय श्रेयस डॉक्टर्स 11 या टीम कडनं सातत्यानं खेळताना पाहायला मिळतात परंतु दापोली प्रीमियर लीग पर्व 10 मध्ये जर आपण विचार केला तर इथे आरबी एंटरप्राइजेस या टीम कडनं खेळतायत आखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये वेगाने बॉल वरती गेले चेंडू अडवलाय परंतु एक धाव मात्र इथे नक्कीच कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या माध्यमातून या ठिकाणी स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला आता पाहायला मिळत आहेत मिस्टर सूरज खेडेकर मागच्या मॅच मध्ये मुदस्सर मागजनकर धावजेच्या रूपामध्ये लवकर बाद झाले परंतु यावेळेला थोडासा विकेट वरती सेट होण्याची आवश्यकता आहे मागच्या मॅच मधली त्यांची जी खेळी प्रेक्षकांना पाहायला मिळाली नाही त्याची कसर इथे भरून काढणं देखील फार गरजेचं असतं श्रेयस पुन्हा एकदा सज्ज होतो यावेळेला पंचांच्या डाव्या बाजूने या षटकातला पुढचा बॉल हो यावेळेला चांगला फटका खेळलाय बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय परंतु चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चांगला फटका इथे खेळलेला पाहायला मिळतोय सूरजने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थोडीशी प्रतीक्षा केली बॉलला येऊ दिलं बॅट वरती आणि त्यानंतर मात्र चेंडूला विरकवलं सरळ काऊ कॉर्नरच्या दिशेने आपण बघितलं अक्षय पवार त्या ठिकाणी होते परंतु जेल पकडता आला नाही वन बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी धावसंख्या मात्र इथे पोहोचले 5 या आकड्यावरती श्रेयसच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे हाही फसका फसलाय बॉल चाललाय यष्टिरक्षक मौसिमच्या हातामध्ये अगोदरच्या बॉलवरती चौकार त्यानंतर डॉट बॉल सातत्याने हे समीकरण पाहायला मिळतंय मोठमोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये मात्र इथे फलंदाज बीड होत आहेत नक्कीच दबाव प्रेशर इथे निर्माण होईल एक डॉट बॉल नंतर यावेळेला श्रेयस खूपच चांगली गोलंदाजी करतात मेरिट वरती गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते हा बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळून काढला जात आहे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आलेत अक्षय पवार त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत चेंडू अडवला जाईल परंतु दरम्यान एक धाव मात्र पुन्हा एकदा स्कोरबोर्ड वरती कंप्लीट होताना पाहायला मिळते धावसंख्या आता पोहोचते एका धावेच्या माध्यमातून 6 या आकड्यावरती सामना जर जिंकायचा असेल तर 63 धावांचं विजय लक्ष्य इथे सेट केले फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी म्हणजे सुपर किंग दापोली संघासाठी सुपर किंग दापोली या संघाने आजच्या रात्रीची सुरुवात चांगली केली सामना जिंकला होता हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर झालाय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय पंच तटस्थ राहिलेत कोणताही इशारा येत नाहीये निर्धाव बॉल डॉट बॉल आणि त्याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र
धावफलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी चांगलं षटक मिस्टर श्रेयस यांचं पाहायला मिळालं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्यावेळेला तुम्ही 6 धावा खर्च करताना त्यावेळेला नक्कीच तुम्ही मेरिट वरती गोलंदाजी केलेली देखील पाहायला मिळते. आज माहिती होतं या ठिकाणी फलंदाजाचे कच्चे दुवे काय आहेत आणि अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी केली. फलंदाजाला हात खोलण्याची संधी दिली नाही. या षटकामध्ये मात्र एक चौकार जर त्याचा अपवाद सोडला तर उर्वरित 5 बॉल खूपच चांगले टाकलेत आणि फलंदाजांना जखडून ठेवताना देखील मिस्टर श्रेयस आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती समोरच्या एंड कडून म्हणजे श्री खेम ट्रेडर्स आणि मनस्वी इन्फोटेक एंड कडनं गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघे या ठिकाणी कोणावरती विश्वास दाखवला जातोय. आरबी एंटरप्राइजेस या टीम कडून मागच्या मॅच मध्ये देखील मौसिम यांनी कमाल केली होती आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून 45 धावा बनवल्या आणि या मॅच मध्ये देखील तेवढीच जबरदस्त आणि विस्फोटक बॅटिंग आपल्याला मौसिम यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. स्वतः कॅप्टन आहेत आणि जबाबदारी देखील कर्णधाराच्या अतिशय उत्तम पद्धतीने ते आतापर्यंत पार पाडताना देखील पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती विवेक पवार आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या पर्वाचा एक सर्वोत्तम गोलंदाज राहिलाय. गेल्या पर्वातला सर्वोत्तम गोलंदाज गावतळे गावातून बिलॉंग करतो. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरती आज फ्लड लाईट मध्ये तो पहिल्यांदाच खेळताना पाहायला मिळतोय. हो हा बॉल खूपच चांगला टाकलाय. गुडलेंथवरचा बॉल होता. वेगाने बॉल आलाय. फलंदाजाला बीट करून चेंडू चाललाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि पुढची कामगिरी त्यांच्या माध्यमातून खूपच चांगल्या पद्धतीने पार पाडली जाते. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करत असताना म्हणजेच काय तर राऊंड विकेट गोलंदाजी करताना विवेक पवार खूपच चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कर्णधाराने विश्वासाने त्यांना गोलंदाजी ट्रॅकवरती पाचारण केलंय. या षटकातला पुढचा बॉल रिव्हर्स आहे पटकलाय. सक्सेसफुल ब्युटिफुल वन्स बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जबरदस्त कमबॅक या ठिकाणी सूरज केडेकर यांचं पाहायला मिळत आहे. दापोली तालुक्यातील असोण गावातून बिलॉंग करतात आणि त्यांना देखील संघर्ष करावा लागेल. एसटी महामंडळामध्ये सद्यस्थितीमध्ये कार्यरत आहेत. रजनीकांत यांचा प्रवास तुम्हाला देखील तुमच्या डोळ्यासमोर आणावा लागेल. दक्षिणात्य चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त सम्राट आहेत. कधी काळी जर आपण बघितलं तर बस कंडक्टर म्हणून देखील त्यांनी कामगिरी पार पाडली. तरी या ठिकाणी 10 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेल्या पाहायला मिळत आहेत. विवेक पवार या ठिकाणी वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक हाताळताना आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाहिलं तर संघासाठी दुसरं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 6 धावा खर्च केल्या श्रेयस आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. विवेक पवार तयार. या षटकातला पुढचा बॉल आखूट टप्प्याचा बॉल परंतु ऑप्टमच्या खूपच बाहेर. पंच मात्र दोन्ही हात भूमी समांतर करतायत. एका अवांतर धावेचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि त्याचबरोबर मिस्टर एक्स्ट्रा धावफलकावरती जोडल्यानंतर धावसंख्यात 11 या आकड्यावरती पोहोचले. 63 धावांचं विशाल लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र थोडीशी धीमी केली आहे सुपर किंग दापोली या टीमने. विवेक पवार यावेळेला सज्ज आहे. आखोट टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय. उसळी घेतोय. विकेट आता गोलंदाजाच्या प्रेमामध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळते. प्रभावी कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 6 धावा श्रेयसने खर्च केल्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये जर आतापर्यंत पाहिलं तर 5च धावा खर्च केल्यात मिस्टर विवेक पवार यांनी. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये या दोन्ही बॅटर्सना जखडून ठेवलंय. आखोट टप्प्याचा बॉल यावेळेला समोरच्या बाजूने बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तटीय सर्कलच्या आतमध्ये कव्हरचा क्षेत्ररक्षक झेल पकडतोय
आणि मोठा झटका बसतोय अरबी एंटरप्राइजेस या टीमच्या विरोधात सुपर किंग दापोली या संघाला. ऋषी बारे यावेळेला बाद झालेत. झेल पकडला ऋषीचा, खेळ खल्लास झाला इथे. एक तेरी एक मेरी सांगण्याचा प्रयत्न केला होता ऋषी बारेने विवेक पवारच्या विरोधामध्ये. विवेक पवारने खूपच चांगली संतुलित गोलंदाजी आतापर्यंत प्रत्येक पर्वामध्ये पार पाडली. अनुशासित गोलंदाजीसाठी ओळखले जातात. ज्या ज्या वेळेला विकेट पाहिजे त्या त्या वेळेला त्याला गोलंदाजीसाठी पाचारण केले जातं कॅप्टनच्या माध्यमातून आणि हमखास विकेट देखील त्याने प्राप्त करून दिले. विकेट देखील डिलिव्हरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. पण या ठिकाणी पुन्हा एकदा एक सेट फलंदाज आता आपल्याला विकेट वरती येताना पाहायला मिळतात. जर पॅव्हिलियन मधूनच ते सेट होऊन आलेत. मागच्या मॅच मध्ये देखील खूप मोठी कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. जयदीप पालकर यावेळेला आपल्याला फलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये कमाल केली आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आणि तेच फलंदाज आता आपल्याला स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळतात. विवेक पवारच्या विरोधामध्ये रावंड विकेट गोलंदाजी करत असताना पंचांच्या उजव्या बाजूने धावायला सुरुवात केली आहे. पंचांना क्रॉस केले, बॉल टाकला. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क होऊ शकलेला नाहीये. षटक देखील संपलंय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या मात्र 11. नक्कीच या ठिकाणी प्रचंड स्ट्रगल, प्रचंड संघर्ष करत असताना सुपर किंग दापोलीचा संघ आणि 11 या टीमच्या विरोधामध्ये अगदी सायंकाळचा जो पहिला सामना आपण पाहिला त्याच्यामध्ये यश प्राप्त केलं. परंतु या मॅच मध्ये जो की त्यांचा आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे, याच्यानंतर मात्र सिंधे फायटर्स आणि 11 या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला आजच्या रात्रीतला शेवटचा सामना देखील पाहायला भेटेल. दरम्यान इथे मात्र कौतुक करावं लागेल विवेक पवार, श्रेयस यांचं. आणि श्रेयस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. वैयक्तिक कोट्यातलं त्यांचं दुसरं षटक, टीमसाठी तिसरं षटक घेऊन येताना सर ए बी जोशी एंड कडनं ते आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेला श्रेयस पहिल्या ओव्हर घेऊन आले होते त्यावेळेला मात्र त्यांनी 6 धावा खर्च केल्या आणि आता वैयक्तिक दुसऱ्या ओव्हर मध्ये ते किती धावा खर्च करतायत हे देखील आपल्याला बघायचं आहे. दुर्वा स्पोर्टचे सर्वेसर्वा सुयोग लाले या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घेताना अगदी कॉम्बॉक्सच्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान इथे जर पाहिलं तर स्ट्राईक वरती मिस्टर जयदीप स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला मुदस्सर मागजनकर स्ट्राईक वरती तर नॉन स्ट्राईक मार्ग वरती मिस्टर जयदीप पाहायला मिळतील. मुदस्सर मागजनकर टेटवली गावातून बिलॉंग करतात. गेले अनेक वर्ष रॉयल दापोली या टीम साठी देखील खेळताना पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर ज्यावेळेला ग्रामीण क्रिकेटचा विषय येतो त्यावेळेला बजमेशाईन टेटवली या त्यांच्या स्थानिक संघाकडनं खेळताना देखील ते आम्हाला पाहायला मिळतात. अगदी परवा टेटवली मधली देखील जी स्पर्धा आम्ही पाहिली त्या ठिकाणी देखील खूपच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला होता. तेच मुदस्सर मागजनकर यावेळेला सज्ज होत आहेत. आखो टप्प्याचा बॉल पूल केलाय सक्सेसफुल. नो मॅच लँड परिसरामध्ये चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. मुदस्सर मागजनकर ऑन फायर येतोय षटकार. जबरदस्त कमबॅक केलाय. देर आयर दुरुस्त आयर विलंब से किंतु सफल स्ट्रोक बड़ा स्ट्रोक यहाँ पर मुदस्सर मागजनकर के बल्ले से 6 रनों के साथ ही साथ यहाँ पर इस समय काफी तेजी के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 17 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज बाद झाले. 17 धावा बनवले. 63 धावांचं विशाल टार्गेट इथे सेट केलंय. पहिल्या ओव्हर मध्ये मात्र 6 धावा खर्च करणारा श्रेयस वैयक्तिक कोट्यातल्या दुसऱ्या ओव्हर मध्ये आणि टीमच्या तिसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती 6 धावा खर्च करतोय. षटकार ठोकलाय मुदस्सर मागजनकरने. पहिल्या 2 ओव्हर मध्ये खामोश राहिला त्यानंतर आता हात ओपन करतोय. हो यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. इथे बॉलच्या खाली क्षेत्ररक्षकाला आहे. फलंदाज मुदस्सर मागजनकरचा खेळ होतोय खल्लास. बॅक टू पॅव्हिलियन. तिसरा फलंदाज माघारी परतला जातोय. स्वतः या ठिकाणी संघाचे मालक विलास मोरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणती चूक केली नाही. सोपा झेल होता. कॅचेस विन द मॅचेस असं आपण क्रिकेटमध्ये म्हणतो आणि त्याचीच या ठिकाणी झलक देखील आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी जर पाहिलं तर जवळजवळ घड्याळामध्ये 2:15 वाजलेत आणि याच्यानंतर अजून देखील एक सामना बाकी असेल. दरम्यान या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 7:36 सायंकाळी पहिला सामना इथे सुरू झाला. पहिला बॉल पडला विकेट वरती. जबरदस्त असं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी आपण धैर्यशील दादा पाटील यांना पाहिलं. पद्मश्री कर्मवीर दादासाहेब विधाते होते. सूर्यकांतजी दळवी साहेब या सर्व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ झाला. ही संपूर्ण स्पर्धा अर्थात ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले जालगाव ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच त्याचबरोबर अक्षय प्रतिष्ठान फाटक डेव्हलपरचे सर्वेसर्वा आदरणीय अक्षयजी फाटक साहेब यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पुरस्कृत होताना आपल्याला पाहायला मिळते.
दरम्यान यावेळेला स्ट्राईक वरती बॅटर्स पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. श्रेयसच्या विरोधामध्ये यावेळेला ऑफ साईडला पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलं जातंय. दोन खेळाडूंच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी देखील धावली ती त्याने सुरेख रनिंग बिटवीन विकेट या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान देखील पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती कंप्लीट होत आहे. धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावरती. 63 धावांचं लक्ष्य मोठं आहे, परंतु या ठिकाणी छोटे छोटे टार्गेट तुम्हाला सेट करावे लागेल. 63 धावांच्या विशाल लक्ष्याकडे बघू नका. प्रत्येक ओव्हर मागे मात्र तुम्हाला 11 धावा बनवायच्या आहेत, 12 धावा बनवायच्या आहेत. एवढं छोटंसं टार्गेट तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये सेट करावं लागेल. ऑल ओव्हर फुल टॉच पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू खेळून काढलं जातं. आपण बघतोय कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. हलकसा अपील थ्रो आला होता आणि इथे मात्र नेमकं काय घडतंय बघूया. फलंदाज कदाचित बघूया बॅक टू पॅव्हिलियन होतोय का. यस, मोठा झटका बसतोय, मोठा झटका बसलाय. फलंदाज धावचे 4 रूपामध्ये बॅक टू द पॅव्हिलियन. दबाव होता कुठेतरी, सातत्याने डॉट बॉल येत होते, धावा होत नव्हत्या. मोठा फटका खेळणं गरजेचं होतं. यावेळेला मात्र आपण बघितलं एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे कुठेतरी फलंदाज देखील धावचीत झालेला देखील पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते टीम अरबी एंटरप्राइजेसच्या टीमकडनं. स्वतः कॅप्टन मौसिम आज जबरदस्त बॅटिंग केली. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये देखील 45 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, नाबाद राहिले. या मॅच मध्ये देखील आपण बघितलं तर तेवढीच दर्जेदार फलंदाजी मौसिम यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा 45 धावांवरती ते नाबाद राहिले. एकंदरीत काय तर 2 सामन्यामध्ये 90 धावा नाबाद राहताना देखील आपल्याला पाहायला मिळालं. खूपच चांगला ॲव्हरेज मिस्टर मौसिम यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा बनवणारा तो फलंदाज बनवू शकेल का. आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय, अनेक मॅच मध्ये मालिकावीराचा देखील मानकरी ठरलाय. यावेळेला लॉंगॉनला चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव कंप्लीट केली आहे. धावचीची संधी येते, डायरेक्ट हिट. कदाचित फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन होऊ शकले असते, परंतु नशिबाची साथ मिळते. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित देखील पोहोचले आणि त्याचबरोबर इथे 2 धावांच्या माध्यमातून धाव संख्या आता पोहोचते 21 या आकड्यावरती. 63 धावांचं विशाल लक्ष्य आहे आणि ज्यावेळेला विशाल लक्ष्याला तुम्ही गवसणी घालताना त्यावेळेला तुम्हाला मात्र संघर्ष करावा लागतो. 1665 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्या बरोबर तह केला, परंतु इथे गोलंदाजाने बॅटर बरोबर तह केलाय, माघारी पाठवले. दांडी गुल. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेला सुपर किंग्स दापोली या टीमची थोडीशी परिस्थिती आता नाजूक आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पत्त्याची बिल्डिंग कोसळते ना, अगदी तशाच पद्धतीने डाव आता गडगडायला लागलाय आणि हा गडगडणारा डाव आता इथे कोण सावरेल हे मात्र बघणं फार गरजेचं असेल. संकटमोचक खेळी इथे कोण सादर करणार हे देखील बघणं गरजेचं असेल. 1665 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिर्झा राजे जयसिंग यांच्या बरोबर पुरंदरचा तह केला आणि त्या तहामध्ये स्वराज्यातले 23 किल्ले दिले. त्यावेळेला सर्वांना वाटलं की स्वराज्य पुन्हा एकदा उभं राहू शकत नाही, परंतु प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरती पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ल्याचं विशाल साम्राज्य निर्माण केलं. आज तुम्हाला देखील इथे संघर्ष करावा लागेल. 63 धावांचं विशाल लक्ष्य नक्कीच आहे, परंतु ते लक्ष्य तुम्ही पादाक्रांत करू शकता. त्याच्यासाठी गरज आहे संघर्ष करण्याची, हिमतीने मैदानामध्ये खेळण्याची. प्रयत्न करताना चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका, कारण जोपर्यंत हिंमत आहे तोपर्यंत किंमत आहे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या खेळाडूला विरोधक ठरलेले असतात. धाव संख्या 63 धावांचा पाठलाग करत असताना स्कोर बोर्डवरती आतापर्यंत आपण पाहतोय मात्र 21 धावा. अमय बैकर, कृपया आपण या ठिकाणी कॉम्बॉक्स कडे यावं. अमय बैकर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 21 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेत. अजून देखील 18 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. थोडस डिफिकल्ट, अशक्य ते शक्य करावं लागेल इथे हा सामना जिंकायचा असेल सुपर किंग्स या टीमला. चौथ्या षटकातला पहिला बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडस तू मै पाहायला मिळालं. फ्लंबल झाले आणि त्याचा फायदा मात्र इथे दोन्ही बॅटर्सने देखील उचलला. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. धावसंख्या मात्र बऱ्याच वेळानंतर 1 ने पुढे सरकते. 22 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेत. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. मागच्या मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोमेंट आपल्याला पाहायला मिळाले. अक्षय फाटक यांचा फाटक डेव्हलपर्स हा जो संघ होता तो शेवटच्या ओव्हर पर्यंत झगडताना संघर्ष करताना पाहायला मिळाला आणि दरम्यान या मॅच मध्ये स्वतः संघ मालक आपल्याला स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळत आहेत. लोअर फुल टॉच होता, वाईड यार्कर टाकण्याचा प्रयत्न केलाय. धावचीची संधी होती. विलास मोरे यांच्या हातामध्ये बॉल होता. अचूक थ्रो जर झाला असता तर कदाचित इथे बॅटर्स बॅक टू द पॅव्हिलियन होऊ शकले असते, परंतु पुन्हा एकदा
नशिबाची साथ मिळते. आज रात्री भोजनामध्ये काय केला असा जर प्रश्न विचारला तर मी तर म्हणेन नशीब खाऊन आलेत. यावेळेला जीवनदान मिळते. अचूक थ्रो कदाचित इथे बॅटर्स बॅक टू द पॅव्हिलियन देखील होऊ शकले असते. स्ट्राईक वरती खेळतील पुन्हा एकदा. जिथेन आपल्याला पाहायला मिळत आहेत ताकदवान असे खेळाडू. हो हा बॉल बघा खूपच चांगला टाकला जातोय. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला बीट करत चेंडू चालला यष्टिरक्षक मौसिम यांच्या हातामध्ये. जवळजवळ 110 ते 115 किलोमीटर तासी वेगाने आलेला बॉल होता. वेगावरती स्वार झालेत गोलंदाज आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्येमध्ये मात्र काही वाढ होत नाहीये. धावसंख्या स्थिर राहिली आहे. मात्र 23 या आकड्यावरती स्कोर बोर्ड आतापर्यंत थांबलाय. 63 धावांना गवसणी घालताना संघर्ष पुन्हा एकदा आता करण्याची गरज निर्माण झाली आहे. आखोट टप्प्याचा बॉल यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. परंतु जोपर्यंत चेंडू अडवला जाईल इथे संधी होती दोन्ही बॅटर्सला वेगाने 2 धावा कंप्लीट करण्याची. आणि धावसंख्या आपण पाहतोय 25 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. आरबी एंटरप्राइजेस सुपर किंग दापोली तालुक्यातले 2 बलाढ्य टीम एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना सुपर किंग दापोली हा संघ 8व्या पर्वाचा चॅम्पियन ठरला. 9वं पर्व शिंदे फायटर्स या टीमने गाजवलं. दरम्यान या ठिकाणी लोअर फुल टॉस पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केले जाते स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. याही बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 1D 2D त्याचबरोबर 3 धावा. खराब बॉलवरती खरपूस समाचार 4 धावा 6 धावा. या धावा तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. जर सातत्याने सिंगलवरती कॉन्सन्ट्रेशन केलं तर नक्कीच या ठिकाणी मॅच मध्ये तुम्हाला पराजयाला सामोरं जावं लागू शकेल. आणि त्याचमुळे कुठेतरी आता मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीने मौसिमने फटके केली, ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमध्ये फटकेबाजी पाहायला मिळाली अगदी तशीच फटकेबाजी इथे अपेक्षित असेल. यावेळेला बॉलला खेळून काढलं जात आहे. आउट ऑफ द पार्क येतोय षटकार. सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय. दरम्यान या ठिकाणी जर पाहिलं तर षटक देखील इथे कंप्लीट झालेला आहे आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती पोहोचले. शेवटच्या बॉलवरती मात्र 6 धावा वसूल केल्या. विवेक पवारने याच्या अगोदरचं षटक खूपच चांगलं टाकलं होतं. प्रभावी कामगिरी पार पाडली होती. 33 धावा 33 एकंदरीत 63 धावांचं विजयी लक्ष्य गाठायचंय आणि अशा मोमेंटला 4 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल 30 धावांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हर मागे 15 धावांची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल सुपर किंग्स दापोली या टीमला. जरा सामना जिंकत या स्पर्धेतलं जर आपलं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर सुपर किंग दापोली या संघाने सुरुवात चांगली केली. परंतु आपण नेहमीच म्हणतो ऑल इज वेल दॅट्स एंड इज वेल. ज्याचा शेवट चांगला ना ते सर्व काही चांगलं असतं आणि त्याचमुळे इथे दोन्ही टीम आता संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. 12 बॉल 30 धावांची आवश्यकता असताना सुपर किंग दापोली या टीमच्या विरोधामध्ये आरबी एंटरप्राइजेस या टीमने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. गोलंदाजीमध्ये मात्र इथे बदल होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती पाचारण केलंय नीतू यांना आपण पाहतोय. नीतू स्विंग गोलंदाज आहेत. चांगल्या पद्धतीची स्विंग गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये विशेषतः ते श्री खेम ट्रेडर्स एंडकडनं गोलंदाजी करताना आम्हाला पाहायला मिळाले होते. परंतु यावेळेला मात्र सर ए विजोशी एंडकडनं गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतील आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर स्वतः संघ मालक योगेश दांडेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू होतोय. नीतू गोलंदाजी ट्रॅकवरती. या षटकातला पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने लेग स्टंपवरचा चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या बाहेरची कडा घेऊन चेंडू गेला पॉइंट रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते परंतु जोपर्यंत बॉल अडवला जाईल 1 धाव घेण्याची संधी आणि एका धावेच्या माध्यमातून या ठिकाणी विजयाचं अंतर जे आहे ते मात्र एका धावेने कमी होतंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत. 11 सामना जिंकण्यासाठी अजून देखील तब्बल 29 धावांची आवश्यकता असेल. मोठे फटके खेळावे लागतील. ज्या पद्धतीने याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला त्याच पद्धतीची फलंदाजी या ओव्हरमध्ये देखील सादर करणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन जर 2 षटकार आले तर कमबॅक करू शकेल सुपर किंग दापोलीचा संघ. हा चेंडू बघा पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला जातोय. टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपला मिस करणारा चेंडू अपील तर नक्कीच झालं परंतु कॉन्फिडन्स थोडासा कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाला आणि पंचाने सांगितलं की टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपला मिस करणारा बॉल आहे इथे लेग बिफोर नाहीये. तर या ठिकाणी धावसंख्या मात्र पाहिली तर पुन्हा एकदा स्थिरावली आहे. 34 या आकड्यावरती थांबले. काही गोलंदाजी केले काय कमबॅक केले इथे गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक मात्र 6 धावांचं. त्यानंतर विवेक पवार आले परंतु या बॉलवरती भिरकावलाय बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. हाय हँडसम फटका देखील पाहायला मिळतोय. देर आयर दुरुस्त आहे. या 6 धावा मात्र आता वेगाने घेऊन जातील सुपर किंग दापोली या टीमला.
63 धावांचा पाठलाग करत असताना स्कोर वरती धावा झालेत 40 धावा आतापर्यंत कंप्लीट झालेत. म्हणजेच काय, सामना जिंकण्यासाठी अजून देखील इथून गरज असेल 23 धावांची. 40 धावा झाले, 23 धावा पाहिजेत अजून देखील. 23 धावा पाहिजेत इथे सामना जिंकण्यासाठी. छोटा इमादला आपण पाहतोय या ठिकाणी कॅल्क्युलेशन सातत्याने सुरू आहे. कॅल्क्युलेटेड बॅटिंग देखील करावी लागेल. किती बॉल किती धावा बनवायचे हे समीकरण तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये सातत्याने फिट करणं गरजेचं असेल. परंतु इथे जर गोलंदाजी पाहिली तर पहिली चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु या बॉलवरती षटकाराला ओहो पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळला. इथे एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी देखील धावलेत. ओहो भाग मिल्खा भाग, या ठिकाणी धावचीची संधी. मौसिमने मात्र संधीचं सोनं केलेलं नाहीये आणि आता मिळाले संधी बॅटर्सला तर त्याचा फायदा उठवणं मात्र गरजेचं असेल. संधी दोन्ही टीम कडे होती, परंतु यावेळेला संधीचं सोनं केलं जाईल का बॅटर कडनं हे मात्र बघणं गरजेचं असेल. दरम्यान या ठिकाणी जर पाहिलं तर धाव संख्या पुढे सरकली जाते. आपण जर पाहिलं तर 8 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी अजून देखील 21 धावांची आवश्यकता असेल. बनवू शकतात, होऊ शकतात, त्याच्यासाठी मात्र तुम्हाला 2 मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. 8 बॉल 21 धावांची आवश्यकता. इथे गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा नीतू पाहायला मिळत आहेत. आकोटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. 2 खेळाडूंच्या दरम्यान चेंडू आउट ऑफ द पार्क, 1 बाउंड चौकार. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. व्हॉट अ बॅट, व्हॉट अ बॅट. याला म्हणतात खऱ्या अर्थानं क्रिकेट. शेवटपर्यंत संघर्ष करत राहिलेत. हार मानायला खेळाडू तयार नाहीये. कठीण काळामध्ये नेहमी स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. आंधियों को जीत है, ज्या बिजलियां गिराने की हमें भी जीत है वो आशिया बसाने की. आणि हे चित्र या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतंय. सातत्यानं चौकार टोकत इथे आपण बघितलं. ओहो यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करायचा फटका फसला. इथे धावचीची संधी होती, परंतु थ्रो चांगला नाहीये. आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव देखील घेतले 22च्या रूपामध्ये. पंचांचा इशारा येतो. एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या पोहोचले 47 या आकड्यावरती. आणि त्याचबरोबर हे षटक देखील इथे संपुष्टात आले. एकंदरीत 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या मात्र 47 या आकड्यावरती. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी आता गरज असेल 16 धावांची. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा इंटरेस्टिंग मोमेंट आपण सर्वजण अनुभवतोय. गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये दापोलीकर देखील खूप मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण दापोली टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी एक नाईट स्पर्धा दापोली प्रीमियर लीग पर्व 10च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत जतीनदादा साळगावकर, अमित इंदुलकर, अमित बिन सर, स्वप्नील शिंदे सर. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्याने आम्हाला सहकार्य केलं अर्थातच या ठिकाणी अक्षय प्रतिष्ठान, अक्षय फाटक, त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा यांचं देखील विशेष सहकार्य आम्हाला लाभलं. अक्षय फाटक सर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणीचे ते सदस्य देखील आहेत. त्याचबरोबर फाटक डेव्हलपरचे ते सर्व देखील आहेत. आणि पहिल्या पर्वापासून ते आपला संघ या स्पर्धेमध्ये उतरताना आम्हाला पाहायला मिळाले. पर्व 3 मध्ये ते चॅम्पियन देखील ठरले होते. आणि गेल्या पर्वामध्ये त्यांनी या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल देखील पकडला होता. असे एक उत्तुंग व्यक्तिमत्व अक्षय फाटक सर यांच्या माध्यमातून देखील आम्हाला पाहायला मिळते. आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर बघितलं तर आतापर्यंत अन्वी 11 हा संघ देखील खेळलाय. आणि त्याचबरोबर विदिशा चॅलेंजर्स हा संघ देखील खेळलाय या पर्वामध्ये. हो यावेळेला पहिलाच बॉल भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जातोय काय बघूया. इथे झेल पकडलाय. बॅटरचा खेळ खल्लास. वाटलं की बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, परंतु असं काही घडलेलं नाहीये. झेल पकडलाय आणि आता समीकरण थोडंसं अवघड होताना पाहायला मिळतंय. येणारे चेंडू षटक आहेत 5 बॉल मध्ये 16 धावा बनवायचे आहेत. जितेन या ठिकाणी बाद झालेत. जितेने निर्धार केला होता माझ्या संघाला मला जिंकून द्यायचं आहे, परंतु प्रयत्न थोडेसे कमी पडले. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आणि झेल देखील अतिशय उत्तमरित्या त्यांनी पकडलाय. कारण क्षेत्ररक्षकाला देखील माहिती आहे कॅचेस विन द मॅचेस. आज जर झेल सुटला असता तर कदाचित सामना देखील सुटू शकला असता. वर्ल्ड कपचा सामना ज्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका यांच्यामधली लढत तुम्ही सर्वांनी पाहिली
आणि त्या ठिकाणी स्टीव्ह वॉचा जो झेल सुटला होता तो झेल खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप देखील जिंकून देण्यामध्ये कारणीभूत ठरला होता. साऊथ आफ्रिका स्पर्धेतनं बाहेर पडली आणि त्यावेळेला स्टीव्ह वॉने सांगितलं होतं झेल नाही तर तुम्ही वर्ल्ड कप गमावलाय. आणि अगदी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरेख झेल देखील पकडला जातोय आरवी एंटरप्राइजेस या टीमच्या खेळाडूकडनं. दरम्यान या ठिकाणी आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत येते. श्रीखेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक एंडकडनं गोलंदाजी मार्गवरती बॉलर सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने. वर द विकेट मारा करत असताना समोर डावखुरा बॅटर तयार आहे. यावेळेला 5 बॉलमध्ये 16 बनवायच्यात. अशा मोमेंटला या बॉलवरती मोठा फटका खेळायचा आहे. फटका फसलाय. फलंदाज धावचीत होईल नो डाऊट. आणि दुसऱ्या बॉलवरती दुसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. दरम्यान या ठिकाणी थोडंसं कॅल्क्युलेटेड बॅटिंग देखील करणं गरजेचं असेल. सामना अजून देखील या ठिकाणी जिंकू शकतात तुम्ही. त्याच्यासाठी मात्र तुम्हाला एफर्ट द्यावे लागतील. आणि या ठिकाणी आपण पाहतो स्ट्राईक वरती मिस्टर योगेश दांडेकर सर अजून देखील आहेत. अनुभवी असे ते बॅटर्स आहे. गेले अनेक वर्ष दापोली टेनिस क्रिकेटची सेवा करतायत. सो अशा अनुभवी फलंदाज ज्यावेळेला स्ट्राईक वरती असतात ना त्यावेळेला 4 बॉलमध्ये 16 धावा बनवल्या जाऊ शकतात. त्याच्यासाठी मात्र तुम्हाला हिमतीने मैदानावरती खेळणं देखील गरजेचं असेल. यावेळेला मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती चेंडू बॉलरच्या हातामध्ये. दिलीप नवाळे आपल्याला पाहायला मिळतात आणि नवीन बॅटर्स आता आलेत. फरदीन काजी, दिलीप नवाळे खूपच चांगली प्रभावी अशी गोलंदाजी केली आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट घेतलेत. पहिल्या बॉलवरती झेलची, दुसऱ्या बॉलवरती धावचीत. तिसरा बॉल कसा टाकला जातोय बघूया. हा बॉल पुन्हा एकदा चांगला टाकला जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेला फटका बसलाय. डॉट बॉल आणि चेंडू सरळ यष्टिरक्षक मौसीम यांच्या हातामध्ये ट्रॅव्हल देखील होतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी शेवटच्या ओव्हरमध्ये. डेथ ओव्हरमध्ये पहिले 3 बॉल ते देखील डॉट टाकणं खरं तर अशक्य असतं परंतु इथे शक्य केलंय दिलीपजी नवाळे यांनी. योगेश दांडेकर स्ट्राईक वरती खेळत असताना आज या ठिकाणी प्लॅनिंग करून गोलंदाजी केली जाते दिलीप यांच्या माध्यमातून. या षटकातला 4था बॉल विरकावलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. जबरदस्त कमबॅक केलंय आणि या 6 धावा आता कुठेतरी विजयाचं अंतर कमी करताना पाहायला मिळतील. धावसंख्या मात्र पोहोचतीये 53 या आकड्यावरती. 10 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 2 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. 1 षटकार 1 चौकार पाहिजे इथे. म्हणजेच काय येणारे पुढचे दोन्ही बॉल जर सीमारेषेच्या बाहेर गेले तर आणि तरच कुठेतरी सुपर किंग दापोली हा संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल. दरम्यान 2 बॉल पैकी 1 बॉल सरळ 6 धावांसाठी आणि 1 जरी चौकार देखील आला तरी देखील हा सामना सुपर किंगच्या बाजूने जाऊ शकेल. सुपर किंग या टीमचे सुपर खेळाडू स्वतः संघ मालक योगेश दांडेकर साहेब ज्यांनी नुकताच एक षटकार ठोकत आपल्या टीमला मात्र आता विजयाच्या आशा पल्लवित करून दिलेत. परंतु इथे सामना जिंकून देण्यामध्ये ते किती कॉन्ट्रीब्युशन अजून पुढच्या 2 बॉल वरती देतात हे ते बघणं गरजेचं आहे. तयार नाहीयेत खेळण्यासाठी. डेड बॉल म्हणून डिक्लेअर केला जातोय. पुन्हा एकदा बॉल फेकावा लागेल. दिलीप नवाळे यांना समोरच्या एंड कडून म्हणजेच श्री खेम ट्रेडर्स मनस्वी इन्फोटेक एंड कडनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान या ठिकाणी जर आपण बघितलं तर श्रेयस असेल, विवेक असेल आणि त्याचबरोबर अन्य देखील गोलंदाज पाहायला मिळाले. खूपच चांगली गोलंदाजी या इनिंग मध्ये पाहायला मिळते. आखो टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल दबाव पाहायला मिळतोय. अगोदरच्या बॉलवरती षटकार ठोकला होता आणि त्याचमुळे कुठेतरी दिशा इथे भरकटलेली पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती अनुशासित गोलंदाजी करणं गरजेचं असेल. दरम्यान या ठिकाणी जर पाहिलं तर 2 बॉल सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. हृदयाची धडकन आता इथे वाढली जाते कारण 2 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. 1 षटकार पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी देऊ शकेल का त्याच्यासाठी मात्र पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल. मोठा फटका खेळावा लागेल. योगेश दांडेकर साहेब जे जिद्दीनं चिकाटीनं मेहनतीने मैदानावरती आतापर्यंत संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. ओ हा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. दबाव आता स्पष्टपणे दिसतोय. येणारे बॉल 2 आणि 2 बॉल वरती 8 धावांची आवश्यकता असेल. अर्थात या ठिकाणी याच मैदानावरती आपण असा एक सामना बघितला होता ज्या ठिकाणी एका बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता होती आणि गोलंदाजाने सातत्यानं सलग वाईड बॉल टाकले होते. दरम्यान अगदी तशीच पुनरावृत्ती ते पाहायला मिळते का बघूया.
2 बॉल 8 धावांची आवश्यकता असेल. यावेळेला मात्र विश्वासाने गोलंदाजीसाठी बॉलरला पाचारण केले. त्याच विश्वासाने पुढचे 2 बॉल हाताळणं गरजेचं असेल. जर पुढचे 2 बॉल आउट ऑफ द पार्क गेले 4 धावांसाठी किंवा 6 धावांसाठी जरी गेले तरी सामना इथे सुपर किंग्स दापोली या टीमच्या बाजूने झुकू शकेल. योगेश दांडेकर यांची उपस्थिती मैदानावरती आहे. हा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झालाय. तिसऱ्यांदा पंच आमच्या दिशेने वळतायत. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा केला जातोय आणि त्याचबरोबर धाव संख्या मात्र आता पुढे सरकली आहे. धावा झाले स्कोअरबोर्ड वरती 56. येणारे 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. एक वेळ वाटले की इथे आरबी एंटरप्राइजेसचा संघ सामना सहजरित्या जिंकेल 6 बॉल मध्ये, ज्यावेळेला 16 बनवायच्या होत्या, परंतु त्यानंतर आता समीकरण बदललंय. ओ हा बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु नाही आहे इथे. पंच बघूया काय डिसिजन देतात का नाही. तटस्थ राहिलेत. इथे मात्र गरज आहे षटकार ठोकत सामना बरोबरीत आणण्याची. 1 बॉल 7 धावांची आवश्यकता असताना या इनिंगचा शेवटचा बॉल दिलीप नवाळे यांच्या माध्यमातून फेकला जाईल. समोरच्या एंड कडनं ते गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. जर षटकार आला तर या स्पर्धेतला हा पहिला सामना बरोबरीत सुटेल. जर इथे डॉट बॉलला विकेट टिकेट डिलिव्हरी आली तर आरबी एंटरप्राइजेस यावेळेला मात्र पुन्हा एकदा पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. मोठा फटका खेळायचा आहे, प्रयत्न फसलाय, डॉट बॉल आलाय आणि हा सामना इथे सुपर किंग दापोली या टीमला पराजित करत आरबी एंटरप्राइजेस या संघाने जिंकलाय. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. चला या ठिकाणी एका लाईन मध्ये मैदानात जाऊया. सुपर किंग दापोली या स्पर्धेचे जे रूल्स आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील सेकंड करण्यासाठी. चला एका लाईन मध्ये मैदानामध्ये जाऊया. सुपर किंग्स दापोली आपल्याला विनंती असेल. दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा सामना सुपर किंग दापोलीच्या विरोधामध्ये आरबी एंटरप्राइजेस या टीमने जिंकलाय. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. दरम्यान याच्यानंतरचा सामना शिंदे फायटर्स आणि B11 या 2 टीम मध्ये संपन्न होईल. मी मात्र रजा घेतोय. यानंतर अंतिम मॅच मध्ये नेमकं काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातोय मायानगरी मुंबई क्रिकेटचा बुलंद आवाज जयेश भोसले सर आणि त्याचबरोबर विद्येचं माहेरघर पुणे इथून आमच्या बरोबर जोडले गेलेले ऋषी पवार सर यांच्यासोबत ऐकूया या आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्याचं धावतं समालोचन. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हॅलो. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थात मोहसिन राहिलाय, कारण 45 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारण्यात आली आणि त्याला आपण पुरस्कार प्रदान करूयात. मोहसिन याला पुरस्कार नवाजभाई यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. या मोहसिन 45 धावांची वादळी आणि झुंजार खेळी ज्याच्या बॅटने साकारण्यात आली